समर्थ म्हणताय शब्द जे आहे हे फलकट आहे, वरचा चुरा आहे, कव्हर आहे, त्याला काही अर्थ नाहीये, ते वायाच जाणार आहे. शेंगा घ्याव्या भुईमुगाच्या, वरचं काढून टाकावं, शेंग काढल्यानंतर मध्ये दाणे आहेत. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. अर्थ जेव्हा पाहशील तेव्हा शब्द हे व्यर्थच जाणार आहेत. म्हणून आत्मारामातल्या या 17व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवता येते. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. अर्थ पाहता शब्द व्यर्थ. अर्थ आपल्या एकदा आकळला, एकदा आपल्याला समजला, शब्दाची काय गरज आहे. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे. एकदा त्याची प्रचिती आली की तुला शब्दाची काय गरज आहे. शब्द फोल अर्थ असे घनवटपणे, शब्द फोलकट आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अनुभवता येते, परी बोलता बोलता अनुभवता येते. त्याचा अनुभव तुला येऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. म्हणून समर्थ मग पुन्हा दासबोधामध्ये म्हणतात, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. जेव्हा त्या वस्तूचं ज्ञान संपलं, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, मला ते पाहता आलंय, मला त्याची अनुभूती आलीये, हा विषय जेव्हा संपेल, त्या वस्तूचं ज्ञान मला झालंय, ही अनुभूती जेव्हा संपेल, समर्थ म्हणतात, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे न उरे. पाहणारा राहतच नाहीये, ते समयी उतरे फुंज मीपणाचा. फुंज म्हणजे अभिमान. जेव्हा तो पाहणाराच राहत नाही, एकदा त्याची प्रचिती घेतल्यानंतर त्याचा जो अभिमान आहे मीपणाचा, तो उतरतो. म्हणून समर्थ म्हणतात, मुंडक उपनिषदामध्ये हेतू नाही ऐकला, परी पश्यंती धीराहा. धैर्याने विवेकाने लोक परब्रह्म स्वरूप पाहू शकतात. मग म्हणाले, तुला काय अडचण आहे, आता तुला पाहायचंय ना, तू प्रवचनामध्ये जे ऐकलं ते तू मला सांगतो की सगळ्या ग्रंथांमध्ये, सगळ्या श्रुतींमध्ये, सगळ्या उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये, पुराणांमध्ये हे सांगितलेलं आहे की त्याला पाहता येत नाही, त्याला अनुभवता येत नाही. पण मग हे कसं सांगितलं, ते उपनिषदच सांगतं ना की विवेकी लोक धीराने त्याला पाहतात. हे का तू दुर्लक्ष केलं. अनेक उपनिषदांचा संदर्भ समर्थ देतात. केनोपनिषदामध्ये तदेव ब्रह्मत्वम विद्धी, तेच आत्मस्वरूप ब्रह्म आहे असे तू समज. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्याप्रमाणे कोणी या ब्रह्मास पाहतो. आयन म्हणाले, उपनिषदामध्ये सांगितलंय ना सगळं. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, मन बुद्धी इंद्रिया परता जाण तत्वता परमात्मा. मन, बुद्धी आणि इंद्रिय याच्या पलीकडे जे तत्व आहे ते परमात्मा तत्व आहे. आणि मग ते पाहत असताना द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, तू उरणारच नाही. किंवा आपण ऐकलेलं आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु. दोघही कसे झालेले आहेत, गुरु आणि शिष्य. गुरु सांगतायत, शिष्य ऐकतोय आहे.
आणि एक वेळ अशी आली की दोघही मौन झाले. गुरुजवळ, सद्गुरूंजवळ सांगण्यासारखं काही उरलं नाही आणि शिष्याजवळ कुठलाही संशय, विकल्प मनामध्ये राहिला नाही. एक कथा अशी आहे की एक सत्पुरुषाकडे एक माणूस जातो आणि तो त्यांना म्हणतो की नमस्कार वगैरे करतो. आणि सद्गुरू जी असतात ते त्यांचं काही काम करत असतात. एक हरणाचं पिल्लू वगैरे काही आलेलं असतं, त्याला ते खाद्य देत असतात, पानं कोवळी त्याला खाऊ घालत असतात. हा माणूस जातो, नमस्कार करतो, बाजूला बसतो. 5-10 मिनिट त्यांचं ते काम चालूच असतं, ते काहीच बोलत नाहीत. मग तो त्यांना म्हणतो, मी तुमच्याकडनं ब्रह्माविषयी जाणून घ्यायला आलोय. ते याच्याकडे लक्षच देत नाहीत. त्यांचं ते काम चालू आहे, हरणाच्या पाडसाला कोवळं लुसलुशीत गवत खाऊ घालणं. पुन्हा 10 मिनिटं झाली, पुन्हा तो म्हणतो, स्वामी मी तुमच्याकडे ब्रह्माबद्दल शिकून घेण्यासाठी आलो आहे. पुन्हा तसंच अर्धा तास निघून गेला. पुन्हा तो एकदा विचारतो, आपण ऐकता आहात का? मला ब्रह्माबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. काही बोलत नाहीत ते. याला राग येतो. हा पुढे जातो, त्यांचे दोन्ही हात धरतो, लकलक लकलक त्यांना हलवतो. तो म्हणतो, अहो मी किती वेळ झाला इथं येऊन बसलो, मला तुमच्याकडनं ब्रह्माबद्दल ऐकून घ्यायचंय. ते सद्गुरू त्याच्याकडे, सत्पुरुष त्याच्याकडे पाहतात, स्मित हास्य करतात आणि ते म्हणतात, हेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. तो म्हणाला, काय सांगितलं तुम्ही मला? माझे तर कान धडधडीत आहेत, तुम्ही तर एक शब्दही बोलणार नाहीत. ते म्हणाले, अरे मी बोलत नाहीये, हेच त्याचा अर्थ आहे की त्याच्याबद्दल कुणीच काही बोलू शकत नाही. तसं इथं समर्थ म्हणतात, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. शिष्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही संशय राहिलेला नाही आणि गुरुकडे काही बोलण्यासारखं राहिलं नाही. दोघे ब्रह्मानंदे डुल्लती, अशी स्थिती त्या ठिकाणी होते. समर्थ म्हणतात, अरे हे जरी खरं असलं की मी तुला बोलतो आहे, त्या बोलण्याने तुला काही ते परमात्मा वस्तू समज आकळणार नाही, पण जिज्ञासा, उत्कंठा तुझ्यामध्ये निर्माण व्हावी, ते जाणून घ्यायची प्रेरणा तुला निर्माण व्हावी, म्हणून मी तुला हे सगळं पुन्हा 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 बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. समर्थ म्हणतात, मी अनुभव घेतो आहे, हा बारीक पातळ पडदा जो आहे तो सुद्धा सोडला पाहिजे. अनुभव घेता अनुभवा येते आपण सोडिता, ते आपणची होईजे. मी त्याचा अनुभव घेतो आहे, ही जाणीव सुद्धा सोडली पाहिजे. आता जाणीव कशी सोडता येईल का? एक उदाहरण तुम्हाला देतो. माणूस नवीन घर बांधतो, त्यामध्ये त्याला वाटतं की आता एवढं सगळं टुमदार घर बंगला आपण बांधलेला आहे, हॉल, ड्रॉइंग रूम वगैरे वगैरे सगळं झालं, गार्डन झालं समोर. त्याला वाटतं की आता आपली बेडरूम छान व्हायला पाहिजे, की जिथं आपण दिवसभर थकून भागून येतो, कष्ट करून येतो, झोप मस्त लागली पाहिजे आपल्याला. रात्री झोप चांगली लागावी म्हणून मग काय असतं की ती जी खोली आहे त्या खोलीला विशिष्ट रंगसंगती केलेली असते. इंटेरियर डेकोरेटर सांगतात हे सगळं. मी काही तसं केलेलं नाहीये, पण लोकांचा अनुभव आहे. बरीच लोक मला सांगतात, इंटेरियर डेकोरेटरला बोलावलं, त्यांनी हे सांगितलं, ते सांगितलं. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हा शेड लावा, म्हणजे तुम्हाला रात्री डोळ्यांवर ताण येणार नाही आणि सुखद झोप लागेल. लोक करतात, काय काय करतात, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. मग बेड चांगला असला पाहिजे, ऐस पैस लोळता आलं पाहिजे, त्यावरची गादी,
कर्लॉन म्हणा, स्लीप वेल म्हणा, काय काय रिलॅक्स वेल म्हणा, काय काय गाद्यांचे प्रकार आहेत. आता स्लीप वेल गादीवर झोपून चांगली झोप लागेलच असं आहे का? बोललं तर माणूस कलंडून पडणार नाही खाली असं काही आहे का? रिलॅक्स वेल गादीवर झोपलं तर माणूस शिथिल होईल, रिलॅक्स होईल असं काही आहे का? पण लोक करतात. त्यांना कुणीतरी सांगितलं असतं, डोक्यात फॅड बसलेलं असतं. मग त्या रूमला रंगसंगती तशी असते, बिछाना तसा असतो, मऊ मऊ उशी असते, त्यावर अंथरलेली बेडशीट आहे. अहो लोक तर बेडशीटला सुद्धा इस्त्री करतात. बेडशीट स्वच्छ असावी, धुतलेली, ती चुरगळलेली नसावी इथपर्यंत मान्य आहे. बेडशीटला इस्त्री केलेला गठ्ठा मी पाहिलेला आहे. एका घरी गेलो होतो मी, त्यांनी ते त्या बेडवर मला जिथं माझी व्यवस्था केली तिथं त्यांनी ते वरची चादर काढली, दुसरी टाकली. मी म्हणलं सहज बोलता बोलता म्हणलं, धुवून सगळा गठ्ठा तुम्ही एकत्र ठेवता? ते म्हणाले केवळ धुवून नाहीये, इस्त्री केलेली आहे. ज्या गादीवर झोपायचे, बेडशीटवर झोपायचे त्याला इस्त्री असतात काही काही लोक. चांगली खिडकी, थंड हवा यावी, कूलर लावलेला, त्याही पुढे जाऊन एसी लावलेला. मला तुम्ही सांगा, त्या बेडरूमची रंगसंगती, लावलेलं एखादं छानसं चित्र, परीट घडीची चादर, भारीची गादी, बेड, एसी, हे सगळं जेव्हा आपण घेतो आणि झोपतो, हेतू काय? झोप चांगली लागावी. आता मला सांगा की जेव्हा झोप चांगली लागते त्याला आपण गाढ निद्रा म्हणतो, ज्याला सुषुप्ती असं म्हणतो. जेव्हा गाढ निद्रेमध्ये मी असतो तेव्हा या खोलीचं, त्या चित्राचं, त्या रंगाचं, त्या बेडशीटचं काही सोयरसूतक असतं का? काही संबंध नाहीये. तसं इथं समर्थ म्हणतायत, अनुभवता येते आपण सोडिता ते आपणची होईजे. या सगळ्या कल्पना, या सगळ्या ज्या आपण बांधलेले मजले असतात, ती सगळं, तो जो एक समर्थ म्हणतात, तो जो एक बारीक पडदा आहे, पातळ पडदा आहे की मी अनुभवतोय, ती सगळी जेव्हा गाढ झोप माणूस अनुभवत असतो, त्याचा आनंद घेत असतो, तेव्हा तो त्याचा त्या आनंदाचा आणि ह्या अंथरुणाचा काही संबंध आहे का? अहो जो खराच श्रम झालेले असतात, त्या सतरंजीवर जरी पडला तरी 5-10 मिनिटांमध्ये तो घोरायला चालू करतो. काही गरज नाही काय आहे आणि काय नाही. पुढे समर्थ म्हणतात, माया रूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे, मज लाभ झाला या सुखाचे, मूळ तुटे श्री. माया रूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे. मी शोधायला जातो परब्रह्म स्वरूपाला, मी त्याची अनुभूती घेणार आहे, मी त्याच्या प्राप्तीसाठी साधना करतो आहे, हे असं म्हणणं हे सगळं माईक आहे. समर्थ म्हणताय मायारूप मूळ तयाचे. अरे ते मूळ मायाच आहे. आणि पुन्हा तू जर असं म्हणत असशील की मी त्याला शोधायला जातो, मी प्रार्थना करतो, मी उपासना करतो, मी साधना करतो आणि त्याला प्राप्त करून घेतो, या म्हणण्याला काही अर्थ आहे का? मज लाभ झाला, मी ते पाहिलंय, मी ते अनुभवलंय, मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. ज्या क्षणी हे लक्षात येईल की ते मला सापडलंय, मी त्याला पाहिलंय, त्या क्षणी ते तुमच्याकडून अदृश्य होईल, तुमच्या जवळून दूर निघून जाईल, ते तुम्हाला गवसणार नाही.
आपण मागे जो विचार केला, ती अनुभव त्रिपुटी सोडता आली पाहिजे. या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, शोधीन म्हणता समाधान कैचे, मज लाभ झाला, मला त्याचा लाभ झालाय. म्हणजे अनुभव आला, कुणाला आला? मला आला, अनुभविता. आणि कुणाचा आला? त्याचा आला, अनुभव्य. भूक मला लागली आहे, मी भोगताय. ताटात वाढलेले सगळे पदार्थ भोज्य आहेत, जी प्रक्रिया आहे ती भोजन आहे. ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय ही त्रिपुटी आहे. ध्यान, ध्याता, ध्येय ही त्रिपुटी आहे. समर्थ म्हणताय त्रिपुटी सोडली पाहिजे. दासबोधामध्ये म्हणतात, आपण सोडिता ते आपणची होईजे. याच ओळीमध्ये सांगितले, 17व्या मागच्याच ओळीमध्ये सांगितले आत्मारामाच्या. आपण सोडिता ते आपणची होईजे. इथं म्हणलेलं आहे, मज लाभ झाला, असं वाटलं रे वाटलं, मूळ तुटे. तू ज्या एका आत्मिक सुखामध्ये होतास, एका शाश्वत समाधानामध्ये होतास, ते मूळ तुटून जात. हरिपाठामध्ये उल्लेख आलाय, जाणीव नेणीव भगवंती नाही. त्याला जाणणं, त्याला नेणणं हे त्याच्या ठाई नाहीये. उच्चारणी पाही मोक्ष सदा, तेथील प्रमाण नेणवे वेदांशी, ते जीवजंतुशी केवी कळे. वेदांना त्याचं प्रमाण सांगता आलं नाही, त्याचा अनुभव सांगता आलं नाही, त्याचं स्वरूप सांगता आलं नाही. माऊली म्हणतीये, ते जीवजंतुशी केवी कळे. माणसाचं आयुष्य किती आहे? अहो, किड्यांचं तरी आयुष्य आपल्या प्रमाणामध्ये, आपल्या मानामध्ये, आपल्या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये किड्यांचं तरी आयुष्य काहीतरी आहे. ब्रह्माच्या आयुष्यामध्ये आमचं आयुष्य काय आहे? म्हणून इथं त्याला शब्द आलेला आहे, जीव जंतू. आज आहे, उद्या नाही. 6व्या दशकामध्ये समर्थ म्हणतात, तेथे मुराले मी पण तेची अनुभवाची खूण. आत्मारामामध्ये म्हणतात, मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. आता ते सुख जे आहे, एक उदाहरण दुसरं आपल्या त्या झोपेचंच उदाहरण सांगतो. मी एके दिवशी असं ठरवलं की नाही, आता आपल्याला पाहायचंच आहे झोप लागते कशी. बराच वेळ जागा बसलो, मी खूप प्रयत्न केला, कशी लागते झोप, कशी लागते झोप. पण जोपर्यंत मी जागृत अवस्थेत आहे, जोपर्यंत माझी बुद्धी काम करतीये, आली का झोप, आली का झोप, आली का झोप. पण जेव्हा झोप लागते तेव्हा ते वर्णन मला नाही करता येत. आणि मी पाहतो आहे झोप कधी लागणार आहे ही जाणीव सुद्धा नष्ट होते. सगळं पाण्यात जातं ते. साधना ही अशी आहे, साधना करत 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 त्याची प्रचिती झाली की साधना कधी सुटली हे समजत नाही. पण मी साधना सोडली आहे, आता मला त्याचं ज्ञान झालंय, आता मला ही उपासना करण्याची गरज नाही, असा भाव आला म्हणला की पुन्हा तिथं खोटारडेपणा आला. म्हणून समर्थांनी ज्ञानोत्तर उपासनेचं अत्यंत आदर्शवत उदाहरण त्यांच्या जीवनातून आमच्या समोर उभा केलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रामाचा ध्यास आहे. पुढच्या वेळीमध्ये समर्थ म्हणतात, अहम ब्रह्मास्मी हा गाथा, आला देह बुद्धीची माथा, देह बुद्धीने परमार्था, कानकोंडे होई जे श्रीराम. कानकोंडे याचा अर्थ संकुचित होतो. अहम ब्रह्मास्मी हा गाथा, आला देह बुद्धीची माथा, देह बुद्धीने परमार्था, कानकोंडे होई जे. तू जोपर्यंत देह पातळीवर विचार करशील, जोपर्यंत म्हणशील की आज मला ते मिळालंय. आपण श्रीकृष्ण चरित्रामृताचा आपण
त्याचं मी वाचन केलेलं आहे. ज्या दिवशी अहंकार आला मनामध्ये, आज कृष्णाला कसं बांधून ठेवलंय, कन्हैया कसा माझ्यासोबत आहे, ज्या क्षणी त्या क्षणी तो लुप्त झाला, तो अदृश्य झाला. आणि मग सगळ्या जणी शोधायला लागल्या, तो गेला कुठे. आत्ता माझा हात धरला होता, दुसरी म्हणती आत्ता माझ्या पाठीवर हात होता, तिसरी म्हणतीये माझ्या खांद्यावर हात होता, चौथी म्हणतीये मला छेडत होता. मग गेला कुठे अचानक. मी त्याला वश केलेला आहे. हा अहंकार मनात आला. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, त्याला जर आपण डोळे विस्फारून पाहिलं तर तो सुद्धा डोळे आपल्यावर वटारतो. आणि आपण जर त्याकडे हसत पाहिलं तर तो आपल्याकडे पाहून स्मित करतो. अहंकार भगवंताच्या जवळ नाही चालत. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये अहंकारी लोक खूप आहेत. एकापेक्षा एक लोक मोठे आहेत. आमचे सुनील दादा चिंचोळकरांसारखे अहो शोधावे लागतात लोक. अत्यंत विनम्र, अत्यंत विनयसंगी, अत्यंत प्रखर, अत्यंत अभ्यासू, अत्यंत निस्पृह. किती प्रवास, किती प्रवचन, किती लिखाण. देह बुद्धी मीपणा, मी म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे यौ, मी म्हणजे त्यों. अहम ब्रह्मास्मी हा गाथा, मी आता ब्रह्म झालो आहे. आमच्या एक दासबोध सखोल अभ्यासचे एक सिनियर हे आहेत कार्यकर्ते, ज्येष्ठ आहेत. आम्ही एकदा मुंबईला गेलो होतो. सुहासदादा आगरकर सोबत होते, ते पण आले पुण्याहून त्यांच्यासोबत. आणि बोलता बोलता ते म्हणाले, आता माझी देहबुद्धी सुटली आहे म्हणाले. अरे पण तुम्ही ज्या समाजामध्ये राहता त्यांची देहबुद्धी जागी आहे ना. आणि देहबुद्धी सुटली आहे म्हणायचं आणि एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायचा, आग्रह धरायचा. मग देहबुद्धी सुटली कुठे. नुसतं म्हणून नाही चालत, ती आपल्या वर्तनातून दिसली पाहिजे, ती आपल्या आचरणातून दिसली पाहिजे. ती सांगण्याची गोष्ट नाहीये. ब्रह्मस्वरूप हे कसं आहे हे सांगण्याची गोष्ट नाहीये, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. देहबुद्धी सुटली हे अनुभवण्याची गोष्ट आहे, सांगण्याची गोष्ट नाहीये. समर्थ म्हणतात, अहम ब्रह्मास्मी हा गाथा, आला देहबुद्धीची या माथा. अरे अगोदर देहबुद्धी सोड, म्हणजे मग तुला म्हणता येईल की मी आता ब्रह्मस्वरूप झालो. अगोदर देहबुद्धी तर काढ. ज्या वाटीमध्ये समर्थांना ब्रह्म भरून द्या म्हणून विद्वानांनी सांगितलं, काशीच्या मोठ्या व्यासंगी सत्पुरुषांनी सांगितलं, देऊन जा ह्याच्यामध्ये समर्थ रामदासांना म्हणावं की ब्रह्म भरून द्या. समर्थांनी त्या शिष्याला सांगितलं, तुझ्या सद्गुरूंना जाऊन सांग अगोदर त्यांचं ब्रह्म ह्याच्यातलं काढा, म्हणजे मग मी माझं ब्रह्म भरतो. समर्थ म्हणतायत, देहबुद्धी सुटली तर परब्रह्म अवस्था आहे, तरच ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मास्मी म्हणताना देहबुद्धी गेली आहे का. देहाचं सगळं सुटलंय का. अजून तुला जेवायला लागतं, अजून तुला झोप लागते, अजून तुला कपडे लागतात. गावाला जायचं म्हणलं की 2-2 बॅगा करून निघतो. चप्पल वेगळी, बाहेर घालण्याची चप्पल वेगळी, शूज वेगळे, पायमोज्यांचे जोड, किती कपडे असतात. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मी जीव ऐसा संकल्प दृढ करिता गेले कल्प. अनेक कल्प जातील, तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. देहबुद्धी गेल्याशिवाय काही खरं नाही. देहबुद्धी घालवण्याचा साधा सोपा सरळ उपाय आपण क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये आणला पाहिजे. मनाचं ऐकू नकोस,
समर्थांना एक आला आणि तो म्हणाला की मला रामाचं स्वरूप दाखवा. तुम्ही राम भक्त आहेत, मला रामाला भेट करून द्या. ते म्हणाले काही हरकत नाही, तुला भेट करून देतो, पण तू मनाचं ऐकू नकोस. तो म्हणला हो का, ठीक आहे, पण माझी भेट होईल ना? ते म्हणाले नक्की होणार आहे भेट, तू काळजी करू नको, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना, मग सोडून देतो, मी सांगतो तसं कर, मनाचं ऐकू नको. तो म्हणाला ठीक आहे. समर्थ गेले निघून. हा चालला चालला चालला, मन म्हणाला आता खूप चाललोय, झाडाखाली बस. लगेच त्याचं दुसरं मन म्हणतं त्याला, तुला सांगितलंय ना समर्थांनी, मनाचं ऐकू नकोस. पाणी प्या वाटलं, मनाचं ऐकू नको. जेवण करा वाटलं, मनाचं ऐकू नकोस. असं करता 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 त्या साधनेमध्ये एकच ध्यास, रामाचं मला दर्शन झालं पाहिजे. त्याचं ते साधन आणि ते तप पाहून काही दिवसांनी प्रत्यक्ष रामचंद्र त्याच्या समोर प्रगटले. ते म्हणाले तुझी साधना परिपूर्ण झाली आहे, फळाला आली आहे, मी प्रकट झालोय तुला दर्शन देण्यासाठी, काय पाहिजे माग. तू म्हणाला कोण तुम्ही? त्यांनी लगेच विचार केला, मनाला वाटतंय का हा राम आहे, ह्याचं नको ऐकू. तो म्हणाला तुमचं नाही ऐकणार मी, मला समर्थ रामदासांनी म्हणलं पाहिजे, मनाचं ऐकू नको, देहबुद्धी सोड. आपण सुरुवातच केली पाहिजे. काय खायला लागतं, काय प्यायला लागतं, कसे कपडे लागतात, काय चोचले पुरवावे वाटतात, इथून सुरुवात केली पाहिजे देहबुद्धी घालवण्यास. समर्थ या ठिकाणी म्हणतात देहबुद्धीने परमार्था, परमार्थ संकुचित होईल, तो व्यापक नाही होणार. काय परिस्थिती येते आपल्याला माहिती आहे. परमार्थ स्तवन आहे किंवा दशक तिसरा, 4 समास त्यामध्ये समर्थ रामदासांनी भरपूर वर्णन केलेलं आहे. संत नामदेव महाराज सुद्धा म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. माझे जे विष्णूचे दास आहेत, भाविक आहेत, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणाला कधीही देहबुद्धीचा वारा सुद्धा लागू नको, वारा सुद्धा नाही लागला पाहिजे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, रूपणी विसरावी, देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना. हे जे काही जुनं ठेवणं आहे, सृष्टी निर्माणाच्या पासून तशी समर्थ मी पणे आकळेना, देहबुद्धीनी त्याला पाहू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहबुद्धी निरूपणी विसरावी. निरूपणी होते, विसर पडतो, काही वाटत नाही आपल्याला. त्या आपण ते ऐकण्यामध्ये, कथा ऐकण्यामध्ये, प्रवचन ऐकण्यामध्ये, भागवत कथा, रामकथा असेल, आपलं सगळं देहभान हरपून जातं. 2, 2.5, 3 तास आपल्याला काही समर्थ म्हणतातच ना, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना. टाकळीला म्हणाले ना समर्थ, मी जातोय प्रवचनाला बसतो, कथेला बसतो, मला निरूपणी हे सद्वृत्ती होते, सगळ्या सात्विक भावना माझ्या अंतःकरणात उचंबळून येतात, स्थळ त्याग होता सवेची जाते. खरं तर हे समर्थांचं वर्णन आहे का हो? हे आपलं वर्णन आहे, समर्थांनी त्यांच्यावर घेतलंय. काय करू रे क्रिया घडेना,
तुझ वीण रामा मज कंठ वेणा. रामाची तळमळ लागली पाहिजे, रामाच्या दर्शनाची आस लागली पाहिजे. देहबुद्धीचा आठवो नाठवावा, त्याचं स्मरण सुद्धा नाही झालं पाहिजे. देहे बुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी, विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत तेहीत सांडीत गेला. देहबुद्धी जशी जशी आवळली जाईल, जशी जशी दृढ होईल, तसं तसं आपलं जे स्वहित आहे, आपलं जे निजहित आहे, या जन्मामध्ये येऊन जे मिळवायचं आहे, समर्थ म्हणतात ते सगळं वाया जाईल, सांडीत गेला. काही त्याच्या जीवनामध्ये तो मिळवू शकत नाही. पुढे समर्थ म्हणताय, देहे बुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी. म्हणून काय अंगीकारू नये श्रीराम. देह बुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी. सगळे मायाच करते. देहबुद्धी मीपणाचा त्याग करणे ही सुद्धा मायाच. तिला नष्ट करण्यासाठी मायेचाच आश्रय घ्यावा लागला तरी हरकत नाही, असं समर्थ सांगतायत. देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी. आपल्या मनाला काही ठरवता आलं पाहिजे. नाही आज हे खाऊ वाटतंय ना, बासुंदी खावती, नाही खायची बासुंदी. आज ठेचा आणि भाकरी खायची आहे. बासुंदी काय आणि ठेचा भाकरी काय, काय शेवटी? समर्थ म्हणतात ह्या दोन्ही मायाच आहेत. म्हणून काय अंगीकारावी. मग आता हे सोडायचंय ते सोडायचं, मग जे मिळेल ते खाऊया. समर्थ म्हणतात असं करून नाही चालणार, अंगीकारू नये. ओवी 27 मध्ये समर्थ म्हणतात मायेनेच वारिली पाहिजे माया, आत्मारामामध्ये सांगितलेलं. म्हणून आपण जंतू टोचून घेण्याची किती उत्कंठा आहे आता आपल्याला. कोरोना आम्हाला होऊ नये म्हणून कोरोनाचे अर्धवट मेलेले किंवा मारून टाकलेले विषाणू आम्ही आमच्या शरीरामध्ये टोचून घेणार आहोत. तुम्ही म्हणाला असं काय म्हणताय तुम्ही, हे आम्हाला काय वेळ लागले का ते जंतू आम्ही आमच्या शरीरात टोचून घ्यायचे? अहो व्हॅक्सिनची वाट पाहताय ना, कधी येईल लस, कधी येईल लस, कधी येईल लस. व्हॅक्सिन कधी तयार होणार आहे, ते कसं मिळणार आहे? मध्यंतरी मी एक बातमी वाचली. मला काय प्रश्न पडला की बाबा लाखो करोडो डोसेस व्हॅक्सिनचे तयार व्हायला लागतील. अहो आपल्या केवळ भारत देशामध्ये 137 कोटी लोकसंख्या आहे. आता एवढे कोट्यावधी डोसेस तयार कधी होणार? माझं म्हणणं आहे की ठीक आहे तयार झाले, आता यांना टोचणार कोण? किती डॉक्टर लागतील? त्याला किती वेळ लागेल? त्याच्या सगळ्या असेप्टिक प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. स्पिरिट लावलंय का, सुई वापरली आहे का दुसऱ्याची, का नवीन आणली आहे का निर्जंतुक केली आहे, किती भानगडी आहे, किती अवघड आहे. रोग होऊ नये म्हणून आपण व्हॅक्सिन टोचून घेतोच आहे ना. एखादं औषध घेतो, रोग झालेला आहे, आजारी पडलोय आपण, औषध गोळ्या चालू आहेत, रोग निघून गेला, प्रकृती निकोप झाली, तरी आम्ही त्या गोळ्या घेऊन फिरतो का? समर्थ इथं म्हणतात एकदा त्याला सापडूस, त्याला शोधल्यानंतर, तुला एकदा मार्ग मिळाल्यानंतर पुन्हा मायेचा अंगीकार का करतो तू? अंगीकारू नये. माझी प्रकृती ठणठणीत झाली आहे, मला झालेला आजार संपलेला आहे,
मी आता सुदृढ झालो, निकोप झालो, तरी पण मी औषधं गोळ्या बाटल्या ते घेऊन फिराव्या का सोबत? कशाला त्याचा अंगीकार करतो? कशाला ते सांभाळत बसतो? करायचंय का तुला की मी एवढी औषधं घेतली? समर्थ म्हणतात अंगीकारू नये. मध्ये समर्थ म्हणताय, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, माये करिता धान, मायाची गोवी आणि बंधन, तोडिते ही माया. श्रीराम. पहिला चरण आहे मायेच्या बळे ब्रह्मज्ञान. आपण पाहिलंय माया ही मातृस्वरूपी आहे. तिला माऊली असं म्हणलंय समर्थ रामदासांनी. आत्मारामातल्या ओवीमध्ये, माया निरूपणामध्ये समर्थ तिला माऊली म्हणतात. तिला काळजी आहे म्हणतात आपली, कुठं नेऊन घालायचंय ह्याला, आणि बरोबर ती करणार आहे. पण आपण रस्ता तर बरोबर धरला पाहिजे. मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान. तिच्यामुळेच त्याची प्राप्ती झाल्यानंतर आम्हाला समाधान मिळेल. मायाची गोवी आणि बंधन, तोडितेही माया. हा जो तिसरा चरण आहे, तिसऱ्या चरणाची शब्द अशी आहेत, मायाची गोवी आणि बंधन. हे आणि पर्यंत ठेवायचं, तिथं कॉमा द्यायचा आणि बंधन पुढच्या चौथ्या चरणामध्ये घालायचं. काय अर्थ निघतो? मायाची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. ती मायाच आम्हाला त्यामध्ये आसक्त करते, ती मायाच आम्हाला त्यामध्ये लिप्त करते. कालिदासांचं वर्णन आपल्याला माहिती आहे ना. महाकवी कालिदास, सूरदास, मायेनेच तर त्यांना वेडेला लावला, मायेनेच त्यांना आकृष्ट केलं, म्हणून ते त्या स्त्रीच्या मागे लागले, त्यात गुंतून राहिले. आणि एक दिवस तीच म्हणाली, अहो एवढे माझ्याशी तुम्ही आसक्त होऊन वागताय, एवढा ध्यास जर तुम्ही भगवंताचा घेतला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. जी माया त्यांना आकृष्ट करत होती, जी माया त्यांना आसक्त करत होती, ज्या मायेने त्यांना लिप्तता वाढवली, त्याच मायेने एका क्षणात त्यांना पारमार्थाच्या वाटेवर लावलं. आज किती मोठं काव्य त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे आपल्या समोर. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, मायाची गोवी. गोवी म्हणजे गुंडाळून टाकते. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. ती माया मोठी विचित्र आहे. तिला मातृस्वरूप आहे. साधक जर साधना करत असेल तर ती बरोबर त्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन जाते. आणि तो जर ट्रॅक सोडून वागत असेल तरी त्याला त्याचा कपाळ मोक्ष होण्यासाठी सुद्धा तीच कारणीभूत आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान. मायेच्या योगानेच आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, आणि ते प्राप्त झाल्यानंतर समाधान मिळणारच आहे. म्हणून पुन्हा मायेकरिता समाधान. मायेकरिता या शब्दाचा अर्थ आहे मायेमुळे. मायाची गोवी, तीच गुंता निर्माण करते, तीच अडकवून ठेवते, तीच गुंतवून ठेवते. आणि बंधन तोडी तेची माया. पक्षाचं अंड आहे, ते त्याला बंधन आहे का? एका दृष्टीनं बंधन आहे, एका दृष्टीनं त्याचं संरक्षण आहे. पण ते जे बंधन आहे ते एके दिवशी तुटतं, त्याला क्रॅक जातो आणि पिल्लू बाहेर येतं. जे आत्तापर्यंत या क्षणापर्यंत बंधन होतं, आम्ही हॅचरी पाहिलेली आहे, जी अंडी उबवणूक केंद्र. कोंबड्यांची जी अंडी असतात ना, तर जी फर्टिलाइज्ड एग असतात
म्हणजे ज्या अंड्यामधून पिल्लू निर्माण होईल असं अंड, त्याला फर्टिलाइज्ड एग असं म्हणतात. सगळ्या अंड्यांमधून पिल्लू बाहेर येतं का? नाही येत. आपल्याला माहिती असलं पाहिजे. अंडी जी विकायला उभी बाहेर बाजारात असतात त्या सगळ्या अंड्यांमधून पिल्लं नाही येत बाहेर. कोंबडीचं कामच आहे ते अंड देत राहणे. तिथं जर कोंबडा असेल तर अंड हे फर्टिलाइज्ड होतं, त्यात फलन होतं. नाहीतर अंड बाहेर येतं, त्यातून पिल्लू नाही येत. मग त्या अंड्याची तपासणी करावी लागते. आणि त्यात जर ते पिल्लू असेल, त्याला आपण काय म्हणतो, गर्भ म्हणतो, फिटस म्हणतो, ते जर असेल मग त्याला त्या अंडी उबवणूक केंद्रामध्ये न्यावं लागतं. आणि तिथं त्याला पाण्याचा बारीक फवारा सोडलेला असतो. तिथं उष्णता दिलेली असते, ब्लोअर लावलेला असतो. बघा म्हणजे काय काय लागतं. पाणीही लागतं, उष्णता पण लागते. आणि ते एकाच जागेवर गरम होऊ नये, एकाच जागेवर भिजू नये म्हणून सारखं त्याला हलवणारं तो ट्रे लागतो. त्या ट्रेमध्ये ते सारखं अंड हलत असतं, असं 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 असं. आणि एक दिवस त्याचं जे बंधन आहे, ज्या बंधनात ते अडकून पडलेलं आहे, ते बंधन तुटतं आणि त्यातून पिल्लू बाहेर येतं. काय मायाची करणी आहे. समर्थ म्हणतात, मायाची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. समर्थ म्हणताय, जो विवेकी आहे, जो प्रयत्नशील आहे, तो आपल्या मायेचं कवच असं काढून टाकतो आणि मुक्त होतो. परब्रह्म स्वरूपाच्या दिशेनं तो वाटचाल चालू करतो. जशी आपली साधना वाढत जाईल तसं आपणच घातलेलं, आपल्याच साधनेनं घातलेलं एक बंधन असतं, ते सुद्धा तुटतं. आता मी काय बंधन घातलेलं आहे की सकाळी आणि संध्याकाळी गणपती स्तोत्र, रामरक्षा, भीमरूपी, जपाची माळ एवढं घ्यायचं, समास वाचायचा. पण हे एक बंधन आहे. सकाळी एवढं करीन, संध्याकाळी एवढं करीन, हे एक बंधन आहे. ही साधना जशी जशी वाढत जाईल, मग दिवसाकाठी मी कितीतरी तास केवळ दासबोध वाचेन, केवळ आत्माराम वाचेन, केवळ मनाचे श्लोक वाचेन, केवळ गाथांचं पारायण करीन, केवळ ज्ञानेश्वरीचं वाचन करीन, केवळ एकनाथी भागवत वाचत जाईन, केवळ प्रवचने वाचत जाईन गोंदवलेकर महाराजांची. तेव्हा बंधन कुठे आहे मला? माझ्या साधनेचं सुद्धा बंधन तुटलं पाहिजे. समर्थांना हे अपेक्षित आहे इथं. समर्थ म्हणतायत, हे ब्रह्मस्वरूप कसं आहे? त्रिविध परिच्छेद शून्य. त्रिविध परिच्छेद शून्य म्हणजे काय? देश, काल, वस्तू यांना सीमित होणार नाहीये. या तीन गोष्टी आहेत. त्रिविध परिच्छेद शून्य, याचा संपर्कच नाहीये तिथं. देशाचा संबंध नाही, काळाचा संबंध नाही, वस्तूचा संबंध नाही. उद्या दुबईला जायचंय, अमेरिकेला जायचंय, तुम्ही वस्तू घेऊन जाता, कपडे घेऊन जाता, थोडी हवा घेऊन जाता का? थोडं पाणी घेऊन जाता का? पाणी घेऊन जाता बाटलीमध्ये, लागेल बाबा, पण ते सुद्धा घेऊ देत नाही. तुम्हाला तिथं पुरवलं जातं त्यांचं पाणी. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे आहेच आहे की, हवा आहे, पाणी आहे, सगळंच आहे, वायू आहे. ब्रह्मस्वरूप हे भेदत्रय विरहित आहे. सजातीय, विजातीय आणि स्वगत हे तिन्ही भेद त्याला लागत नाहीत. जगाच्या पूर्वी, वर्तमान काळी आणि ब्रह्मप्रलयानंतर ते स्वरूप जसंच्या तसंच आहे. जग निर्माण झालं असं जर आपण गृहीत धरलं,
समर्थ म्हणतायत, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, पण मी तुला समजावं म्हणून काही गोष्टी सांगतो, चल ये इकडे, असं आपल्याला समर्थ म्हणतात का नाही? मग आता आपण एक धरून चला की हे जग निर्माण झाले असं जर आपण विचार केला, मायेनी हे जग निर्माण केलं, मग हे जग निर्माण केलं, आपण असं म्हणतो की त्या परब्रह्म स्वरूपाला एक स्फुरण आलं, एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजे, माझी प्रजा वाढली पाहिजे, मला करमणूक झाली पाहिजे. आता एखादी गोष्ट झाली आहे म्हणजे ती क्रिया आहे, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक क्रियेला कारण आहे, हा नियम आहे आणि विज्ञानाचा नियम आहे, तो पटकन पडतो. विज्ञानाचा नियम आहे म्हणलं की कुठलीही गोष्ट कुठलीही क्रिया ही कारणाशिवाय होत नाहीये. भांड तयार करायचे मातीचं, कुंभार आला आणि माती आली, पाणी आलं, चरखा आला, सगळ्या गोष्टी आल्या, साधन सामुग्री आणि मुख्य माणूस करणारा. आपल्याला माहिती आहे या जगाचा कर्ता आणि कारण, कारण आणि रॉ मटेरियल कोण आहे? स्वतः परब्रह्म स्वरूप आहे, ते ब्रह्म आहे. त्याला वाटलं आणि त्यांनी मनात आणलं, काय रॉ मटेरियल लागलंय, काय जिन्साना लागला त्याला, माणसं तयार केली, झाडं तयार केली, काय लागलं त्याला? ते जे मुख्य असतं, दोन कारण, मुख्य कारण जे आहे तर त्याला म्हणतात उपादान कारण, आणि दुसरं जे गौण जे असतं साधन सामुग्रीवाला त्याला म्हणतात निमित्त कारण. हे दोन कारण आहेत जगाच्या निर्मितीसाठी, या ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी. परब्रह्म हे उपादान कारण आहे आणि हे निमित्त कारण आहे. त्याला वाटलं आणि त्याने केलं, त्याला बाकीचा काही जिन मासला लागला नाही, जिनस मासला त्याला काही लागला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतीये, जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, तो एकच एक आहे, तिथं दुसरं कुणीही नाही, ते कार्यही नाही आणि कारणही नाही. समर्थ म्हणतात, सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा, आणि ते सगळं करतो आणि तो बाजूला जाऊन बसतो. समर्थांनी मागच्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं, तो कसा आहे? अलिप्त आहे. सगळ्यापासून दूर आहे. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे. सगळी सृष्टी रचना केली त्यांनी, पण त्याच्यापासून तो विलग आहे, त्याच्यापासून अलिप्त आहे. तो त्यात मुंगीपासून ब्रह्मापर्यंत तो विलसतोय, पण त्यांनी स्वतःचं आपलं अस्तित्व हे अबाधित ठेवलेलं आहे. समर्थ या ओळीमध्ये म्हणतात, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन, तोडी तेही मन. हे जे मन आहे हे विषयासक्त होतं, आणि विषयासक्त मन माणसाला बांधून टाकतं. जेव्हा त्या विषयाची आसक्ती संपली की हा बंधन विरहित आहे, मुक्त आहे, फ्री बर्ड. ब्रह्मसूत्रामध्ये म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच आम्हाला बांधून टाकतं, मनच आम्हाला मुक्त करतं. हेच मन म्हणजेच माया. समर्थ म्हणतात, मायाची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. या मनाचे अनेक प्रकार, आणि ही माया कशी तोडायची की जेणेकरून हा जो तिसरा समास चालू आहे ब्रह्मस्वरूपाचा, तो आपल्याला उद्याच्या आपल्या दुपारी 2 वाजताच्या निरूपणामध्ये आपण त्याचा विचार करूया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो.
जय जय रघुवीर समर्थ।